चला मुलांनो, नीट 2025 नीट 2026 करता ॲडमिशन घेणाऱ्या मुलाकरता हा व्हिडिओ आहे. तर मुलांनो, MBBS करता कॉलेज कसे निवडायचं, तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो मी की MBBS या कोर्स करता गव्हर्नमेंट कॉलेज, सर्वात प्रथम गव्हर्नमेंट कॉलेज निवडायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, सर्वात ओल्ड कॉलेज निवडायचं. आता बरेच मुलं काय म्हणतात की सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज खूप हाय आहे, चांगलं आहे, मोठ्या शहरात आहे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, सुविधा चांगल्या आहेत. हे अजिबात पाहायचं नाही. सेमी गव्हर्नमेंटला सेमी गव्हर्नमेंट किती भारी आहे हे गव्हर्नमेंट पुढं पाहायचंच नाही. कोणतंही कॉलेज, गव्हर्नमेंटचं कोणतंही कॉलेज, कोणत्याही जिल्ह्यातलं, कितीही नवं असो जुनं असो, सर्वात जुनं असो का नवीन असो, कोणतंही असो, नवीन असं तरी चालतं आणि जुनं असं तरी, तर सर्वात प्रथम गव्हर्नमेंट कॉलेज निवडायचं. सेमी गव्हर्नमेंटचा विचार करायचा नाही. भले ते पुण्याला असलं तरी निवडायचं नाही, भले ते मुंबईला असलं तरी निवडायचं नाही. त्याचे कारणं अनेक आहेत. त्याचे कारण, पहिलं कारण असं आहे की गव्हर्नमेंट कॉलेजला गव्हर्नमेंट हॉस्पिटल अटॅच असतं, त्यामुळं इथं पेशंट फ्लो हा जास्त असतो. त्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे पेशंट तिथं त्यांना हाताळता येतात. त्यामुळं एक्सपर्ट, आणि शेवटी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला इन्स्ट्रुमेंट असतील, साधनं असतील आणि त्याचा विकास होणार असतो. त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेज निवडायचं. फीस कमी असते. असे अनेक कारणं आहेत की ज्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेज हे ओल्ड असो या नवीन असो किंवा न्यू असो, ते गव्हर्नमेंट कॉलेज सर्वात आधी निवडायचं. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट. आता सेमी गव्हर्नमेंटला काय करायचं, तुम्ही सर्वात आधी पुणे किंवा मुंबई हे या ठिकाणचे कॉलेज निवडायचे. आणि यात सुद्धा काय करायचं की सर्वात याच्यात दुसरे एक आट घालायची सेमी गव्हर्नमेंटमध्ये की फीस कुठं कमी, फीस ज्या कॉलेजला फीस कमी आहे ते कॉलेज निवडायचं. हे सेमी गव्हर्नमेंटचं. आणि या दोघांमधील फरक नसतो. त्यामुळं जर मुलांना गव्हर्नमेंट भेटत असेल तर ते चंद्रपूर असो, गडचिरोली असो, सिंधुदुर्ग असो, कुठेही असो, गव्हर्नमेंट कॉलेज फर्स्ट निवडायचं. आणि त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे नाव द्यायचे. त्याच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे किंवा प्रायव्हेट, याला आपण प्रायव्हेट कॉलेज किंवा खाजगी कॉलेज म्हणू शकतो. सेमी म्हणजेच प्रायव्हेट. सेमी याला असं म्हणतो की या कॉलेजवर, या प्रायव्हेट कॉलेजवर गव्हर्नमेंटचं नियंत्रण असतं किंवा ते फी स्ट्रक्चर असेल, त्यांचे नियम असतील, हे गव्हर्नमेंट ठरत असतं, म्हणून याला सेमी म्हणायचं. तर खाजगी गव्हर्नमेंट निवडताना खाजगीचा विचार करायचा नाही. सर्वात प्रथम प्राधान्य गव्हर्नमेंटला द्यायचं. त्यानंतर सेमीचा विचार करायचा. आणि सेमीमध्ये सुद्धा फीस कोणाला कमी आहे याचा विचार करायचा, ते कॉलेज निवडायचं. आणि तुम्ही म्हणता डीम्ड तर हे पूर्णपणे खाजगी असतं. याला डोनेशन फार असतं, खूप फीस असते. हे सर्वसामान्य विद्यार्थ्याकडे नसतं की ज्याच्यावर स्वतःच कॉलेजचं नियंत्रण असतं. हे मेरिटनुसार लागतात मुलं. याच्यात सुद्धा आता मेरिटनुसार भरती आहे. पण या डीम्ड कॉलेजमध्ये खूप फीस असते, आपल्या आवकेच्या बाहेर असते. त्यामुळे याचा विचार करायचा नाही. आणि ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांनी हरकत नाही, पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी डीम्ड किंवा ज्यांचं पूर्णपणे स्वतःच्या मॅनेजमेंटचं नियंत्रण असतं ते कॉलेज निवडायचं नाही. आणि सेमी आणि गव्हर्नमेंटलाच विचार करायचा, आपल्याला डीम्डचा विचार करायचा नाही. पण आता हे गव्हर्नमेंट निवडताना गव्हर्नमेंट निवडा किंवा सेमी गव्हर्नमेंट निवडा, तर आपण सर्वात पहिले टॉप 10 कॉलेज कोणती निवडायचे. टॉप 10 कॉलेज निवडायचे. तर सर्वात प्रथम मुंबई शहर निवडायचं. का, तर इथला पेशंट फ्लो असेल, इथला स्टाफ असेल, इथला येणारे जे साधनसामुग्री असते कॉलेजला पोहोचणारी ती खूप हाय लेवलची, लवकर येणारी, लेटेस्ट येणारी असते. तेव्हा सर्वात आधी मुंबईमधलं कोणतंही कॉलेज, जवळ मुंबईला 3-4 कॉलेज येतं, 4-5 गव्हर्नमेंटचे 3-4 कॉलेज आहेत, ते चारही कॉलेज गव्हर्नमेंटचे द्यायचे.
त्यानंतर मग पुणे शहर निवडायचं. त्यानंतर नंबर 2ला पुण्याला जेवढे बी गव्हर्नमेंटचं काय असेल गव्हर्नमेंटचे कॉलेज निवडायचे. त्यानंतर नागपूर निवडायचं. त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर सोलापूर आणि नांदेड असे याच्यामध्ये जवळपास टॉप 10 10 कॉलेज येतात एवढ्याच्यात. तर टॉप 10 यानुसार तुम्ही क्रम निवडा. कारण हे जे निवडण्याकरता याच्याकरता निवडायचं की इथं मुलगा हा एक्सपर्ट बनतो. पुणे इथं सुद्धा मुलगा MBBSचा ज्याला शिकायचंय, ज्याला खूप छान शिकायचे त्याला हे 2 शहर चांगले आहेत. पण ज्यांना शिक्षणाचं थोडं आवड कमी आणि एन्जॉय जास्त त्यांनी थोडं मुंबई आणि पुणे थोडं दूर राहावं. आणि नागपूर खूप छान आहे, सर्वात छान स्वस्त आणि मस्त आणि जवळचं कॉलेज. सर्वात छान औरंगाबादचं कॉलेज सर्वात छान. पेशंट फ्लो औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी पेशंट फ्लो भरपूर आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड हे 2 कॉलेज तुम्ही निवडायला हरकत नाही. कारण हे एक मध्यम सिटी आहे, मीडियम, म्हणजे हाय बी नाही आणि लो बी नाही. आणि पण दर्जा मात्र जवळपास पुणे मुंबईच्या लेवलचा असतो, तिथं त्याच्या आसपास असतो. त्याच्यामुळं औरंगाबाद हे कॉलेज यानंतर शेवटीमध्ये मुलांनो तुम्हाला 1, 2, 3 जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत तेवढ्या मुलांची लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. ही लिस्ट मी जवळपास 3 वर्षे अभ्यास करून अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 3 वर्षे 4 वर्षे जवळपास याच्यात घातलेले. तर ती लिस्ट तुम्हाला अनेक गोष्टींना अभ्यास करून त्याच्यामध्ये जुना असेल, ओल्ड असेल, पेशंट फ्लो असेल, त्याचा तो दर्जा असेल, अनेक गोष्टीचा अभ्यास करून मी ती लिस्ट केली. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज कोणते निवडायचे, कोणत्या प्राधान्यक्रम कोणता निवडायचा याविषयी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. प्राधान्यक्रम 1, 2 जेवढे कॉलेज आहेत तेवढे काय 36 का 28 कॉलेज काहीतरी आहेत. तर ते पूर्ण कॉलेजचे मी तुम्हाला यादी देणार आहे, ती पुढं पहा. तुर्तास गव्हर्नमेंट निवडा, कोणतंही कॉलेज असो, जुना असो नवा असो कोणते असो. त्यानंतर सेमी निवडा, डीमडेकडे जाऊ नका, पैसे खूपच असतील हरकत नाही. MBBSच आहे, पैसे जाऊ द्या, मग डीमडेमध्ये करा. पण खूप भरमसाठ पैसा असेल तर करा, मध्यम वर्गीयाने तिकडे जाऊ नये. त्यापेक्षा BA MS केलेलं बरं, BA MS. तर ओके.